विठोबा रुक्मिणी विठ्ठल 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 चालू असता त्यावेळेस फक्त हाताने टाळी मुखाने नामस्मरण करा गड्या. हा, हाताने टाळी. महाराज सगळेच कीर्तनकार असं सांगतात हाताने टाळी वाजव, हाताने टाळी वाजव. नाही वाजवल्याच्या नंतर काय होते, ज्यानं वाजते का नाही त्याचं बाप नाही वाजवल्यावरच येते, डोक्यावर येते. तुम्ही वाजवला, त्यांनी नाही वाजवले, तुमचं पाप त्यांच्याकडे जाते. जे वाजले त्याचं पाप, हातातली टाळीचे पाप आणि केलेले पाप त्या जे न वाजवला नाही का नाही त्यांच्याकडे जाते. बघा आता कोण कोण वाजेल नाही का नाही. सगळ्याची एकदा वाजवा गड्या. काय म्हणून, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा घ्या हात खाली. सांगण्याच्या अगोदरच तुलेल हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. बोला भगवान वारी पुरा या तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणामध्ये तुमचं गाव लौकिक खेळगड्या हाताने टाळी वाजवा. हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. भजनामध्ये आहे
तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. कितीही मी मोठा महाराज आहे किती सांग, याला काही थोरपण नाही. भजन प्रमाण, ज्या कीर्तनामध्ये भजन होतो आणि जिथं भजन होतो प्रमाण, देव प्रमाण साक्षीला त्या ठिकाणी राहतो. नारदाला माझे भगवान परमात्मा सांगत असताना नारद देव सांगतात, अरे नारदा, ज्या ज्या ठिकाणी माझे भक्त गातात तरीही त्या त्या ठिकाणी मी उभा असतो म्हणतात. बघा, माझे भक्त गाते जिथे नारदा मी उभा ते हा त्या ठिकाणी आज एवढं तुम्ही गायन करायला लागलेत, एवढं हाताने टाळी मुखाने देवाचं नामस्मरण करायला लागलेत. निश्चित रूपाने त्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे आणि भगवान वाडीतलं गावामधला आनंद उत्सव देव पाहत असेल, देवाला सुद्धा उत्सव वाटत असेल, आनंद वाटत असेल. अरे एवढं छोटूशा 20-25 घराची लेकरांनी आणि माझ्या नावाने एवढं जल्लोष करतात, एवढं आनंदात नाचतात, त्या देवाला सुद्धा आनंद वाटत असेल. विठाला माझं चिंतन या ठिकाणी उग फक्त एक दृष्टांत सांगतो. आणि वाजले किती? 11:30 वाजले. 11 वाजले. एक 5-10 मिनिटांमध्ये घेऊ का? 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी कीर्तन सेवा संपुष्टात आणतो. ऐका, क्षमा शेवटचा आहे. शांती, शांती ही गोष्ट शिकावं तर फक्त पैठणच्या माझ्या मालकाकडून शिकावं. पैठणचे मालक कोण होते? श्री संत एकनाथ महाराज होते. शांती, पैठणच्या नाथ महाराजांना राग येण्याकरिता अनेक लोकांनी प्रयत्न केले, सायास केले, पण राग अजिबात मात्र आलं नाही. क्षणतीळ मात्र राग आलं नाही. गड्या काय करावं आता ह्यांना राग येण्याकरिता? काय केलं त्यांनी? माझे गिरजा काकू, एकनाथ महाराजांची पत्नी कोण? गिरजा काकू होत्या. गिरजा काकू एक दिवस असं स्नानाकरिता स्नान करीत होत्या आणि त्या ठिकाणी काय केलं? एका नालायकाने काय केलं? नाथ महाराजांना राग यावा म्हणून गिरजा काकूच्या बाथरूम जवळ जाऊन, काकू ही चोळी घ्या, हे साडी घ्या, कारण मी आतमध्ये गेलेलं पाहून ह्यांना राग यावा म्हणून त्या उद्देशाने एक नालाय गावातला गेला आणि जाऊन त्या काकूच्या आंघोळीच ठिकाणी गेला. आणि राग येईल म्हणून त्यांनी बघा स्नान झालं. स्नान झाल्याच्या नंतर त्या माणसाला त्या ठिकाणीच नाथ महाराजांनी सांगितलं, बस बाबा बस, तुझे उपकार आमच्यावर लय झालेत. मी विसरलो होतो रे बाबा, मी साडी चोळी द्यायला आम्ही गिरजा काकूने विसरले होते. गिरजा काकू विसरले नव्हते, साडी चोळी नेण्यासाठी तिथंच ठेवले होते. पण अरे आजची ही आवड दुसरी असेल, ही साडी दुसरी घालाव तुला वाटत असेल, तुझी इच्छा पूर्ण करतो म्हणून त्याने दिलेले साडी चोळी घेतली आणि गिरजा काकूने ते घातले. कपडे घातल्याच्या नंतर बघा राग येईल म्हणून अनंत प्रकाराने त्या ठिकाणी प्रयत्न केला त्या माणसाने. पण त्या नाथ महाराजांना गिरजा काकू सामान्य नव्हत्या. गिरजा काकूच्या हातून 36 वर्ष देवाने अन्न खाल्ला. 36 वर्ष कोणाच्या हातून? गिरजा काकूच्या हातून. आता आमचे तर काय सांगाव. एक बाई म्हणली, महाराज मी सुद्धा गिरजा काकूच्या यादीतले सुगरणबाई म्हणते, मला म्हणले तिनं ते सांगून घ्यायला लागले. मी सुद्धा आता सांगितलं, काकू काही नको मला, पंचपक्वान नको, काही नको. गिरजा काकूंच्या घरी रोज पुरणाच्या पोळ्या व्हायच्या. मग किती वर्ष महाराज? 36 वर्ष देवाला जेवायला घालायची पुरणाची पोळी देवाला. भागवत कथा, रामायण कथा ऐकून माझी बायको सुद्धा काय केली का माहिती बाबा, एक दिवस 11 दिवस पूर्णाची पोळ्या करून वाढायला लागली. एवढं चिमट्या करायची महाराज, महाराज एवढं पूर्णाची पोळ्या करून. 11 दिवसापर्यंत काहीच म्हणलं नाही. मला सुद्धा चांगलं वाटलं, चांगलं भेटायला लागलं म्हणून. का ग मी 11 दिवस झाल्याच्या नंतर धनाजीबा विचारलं, का ग एवढं 11 दिवसाचं काय होतं एवढं नियम, एवढं काय कुठून ऐकली, कोणत्या महाराजांनी सांगितलं तुला एवढा नियम करायला? मी साक्षात घरी असता वेळेस तू कोणाचा असं ऐकलीस 11 दिवस? चांगली गोष्ट आहे, चांगली केलीस, पण पिठलं करायला तुला कंटाळा येत होतं, आज 11 दिवस पोळ्या वाढलीस, असं काय नियम सांगितलं? त्यावेळेस बघा मी रोजचे काय पुरण लाटत नव्हते, रोजचं काय पुरण शिजवत नव्हते.
पहिल्या दिवशी पूर्ण राटलेले तेच फ्रीज मध्ये ठेवून रोजचं तुम्हाला चिपट करून वाढत. शबाश म्हणतो, या जन्मी भेटलीस बाई. 7 वेळाही तर घालूच नको म्हणलो तू. अशी आमची बायका बघा, एक दिवस पूर्ण केलेले फ्रीज मध्ये ठेवून 11 दिवस जेवायला घालणारी ही बाया आमची. रोजच्या रोज धर्मगिरी महाराज, गिरिजा काकू 16 घालायची. 16 ही नेहमी नेसायची साडी वेगळ्या. 16त राहून तिनं त्या ठिकाणी पंचपक्वान पोळ्या तयार करून देवाला वाढायची. आणि त्या माणूस दुष्ट माणूस होता का नाही, ज्या ठिकाणी गिरिजा काकू आंघोळ करत होत्या त्या ठिकाणी जाऊन त्यानं साडी द्यायचं काम केलं का नाही राग येण्याकरिता, त्याला जाऊन बघा पूर्णाची पोळ्या. जेवण सुद्धा कशात होतं, नुसतं प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये नव्हतं. प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये नव्हतं, तर सोन्याच्या ताट होते माझ्या नागपूरच्या घरी. सोन्याचे ताट, सोन्याचे एक ताट 12 किलोचं होतं मला सोन्याचं. किती? 12. माझा एक मित्र आहे बर का, माझा एक मित्र आहे महाराज, नेमकं कीर्तनाला आल्याच्या दिवशी चांगती घालतोय. लोकांनी बघावं म्हणून नेमकं कीर्तन. मी म्हणलं ही अंगठी कोणा कीर्तनात दिले तरी तुला लयच घालायला लागलास. कीर्तनात विचारलं, दिलं नाही म्हणलं, हे सासऱ्याने केली म्हणलं. मग सासऱ्याने फुकट दिलेली सुद्धा एवढं घालून गाडीवर घालून यायला राजाला इथं येऊन घालतोस. एवढे 5 ग्रामसाठी एवढं भीती आहे. तर 12 किलोचे सोन्याचे ताट माझ्या नाथ महाराजांच्या घरी जेवायला होते, जेवायला. आणि ते बी चांगल्या माणसाला, दुष्ट कोणी येऊ द्या. तिथं कशासाठी सांगायला लागलो, शांती बघा. आणि त्याच माणसाने काय केलं बघा, सोन्याच्या ताटामध्ये जेवण करून पश्चाताप झाला. नाथ महाराजांच्या घरी जाऊन साष्टांग नमन केला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करीत. नाथ महाराजांना साष्टांग प्रणिपात करून कानाला हात लावून सांगितलं, हे बघ, राग येण्याकरिता तुम्हाला मी या ठिकाणी मी येण्याचं हे केलाय, प्रयत्न केलाय, पण तुम्हाला राग आला नाही. त्याचं नाव शांती आहे. गावातल्या लोकांनी यांची शांतीबद्दल लई कीर्ती व्हायला लागली म्हणून सुंदर एक यवनाला, मुसलमानाला, ज्या वेळेस नाथ महाराज गोदावरीला स्नान करण्याकरिता जात होत्या, त्यावेळेस स्नान करून बाहेर येत असता वेळेस त्या यवनाने काय करायचा, पानं खाऊन त्या नाथ महाराजांच्या अंगावर थुंकायचा. 1 वेळेस नाही, 2 वेळेस नाही, 108 वेळेस पानं खाऊन तुकला म्हणजे 108 वेळेस. नाथ महाराजाला किती राग यावं सांगा ना. जे व्यक्ती 12 किलो सोन्याच्या ताटामध्ये जेवते ते माणूस त्या माणसाला किती बोलावं अधिकाराने, तरीही नाही, अजिबात नाही. उलट त्याचं दर्शन घेऊन हात जोडून नाथ महाराज विनवणे करतात, अरे बाबा, रोज मी एकच वेळेस स्नान करायचो, आज तुझ्यामुळं मला 108 वेळेस या गोदावरीचं स्नान झालं बाबा. तुझ्यामुळं झालं. कोणामुळं झालं? तुझ्यामुळं झालं. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला. मुसलमान त्यांनी अंगावर येऊन थुंकला, पण माझे नाथ महाराज प्रसाद देऊन बाबा हे धर प्रसाद म्हणून त्याला मुक्त करून टाकले. त्याचं जीवनाचा उद्धार झाला. गड्या कशाकरिता सांगायला लागलो मी, एवढं 108 वेळा पानं खाऊन थुकले नाथ महाराजांना राग येण्याकरिता, पण त्या ठिकाणी राग नाही, शांती.
शांती. असं दया आणि क्षमा शांती ज्याच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी येऊन देव 36 वर्ष येऊन कावडीने पाणी जागरे चक्र पाणी वाही अनन्य भक्ती भावे निळावंदे त्याचे पाये. कावडीला ज्या घरी पाणी वाहतो ना देव येथे देवाची वसती. बरं एवढंच नाही तर दया ज्या ठिकाणी आहे पावे धावून या घरा धावून देव त्या ठिकाणी घराला येतो. कोणाच्या? ज्याच्या ठिकाणी दया आहे. राहे धरोनिया थारा त्याला हाकलून दिलं तरीही जात नाही. कोण? देव. कारण ज्याच्याकडे क्षमा दया क्षमा शांती आहे धावून येतो आणि हाकलून दिलं तरी जात नाही. असलेलं सेवन करतो. गड्या तुकोबर आहे बोलवले नव्हते देवाला बोलवले नव्हते तरी येऊन कण्या खाऊन तुकोबारांचे कण्या खाऊन जायचे. गड्या पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या. हे रांधलेले कण्या उष्टे पोर आणि कण्या सुद्धा खायचे म्हणून एवढा आवडीनं देव येत होता आणि वस्तीवर राहायचा. कशा करता हे सगळं मी सांगितलं या ठिकाणी. ऐका ना आज भगवान वाडीमध्ये तुम्ही जे हे दया क्षमा शांती बकरी मेंढर न कापता लक्ष्मीला तुम्ही आज पूर्णाचं पोळ्या करून आणि एवढं सांप्रदायिक काम करून ज्ञानोबा तुकोबर यांच्या गजर नावाच्या गजर तुम्ही या ठिकाणी गावामध्ये करता आणि त्या लक्ष्मी आई सणाच्या निमित्ताने आज हे कीर्तन उत्साह करता. तयाचा हरिक वाटी देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. हे देवाला सुद्धा हरिक म्हणजे आनंद वाटण्यासारखं काम या वस्तीवरील भगवानवाडी वस्तीवरील तुम्ही पाटील कुटुंबियांनी करता म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत. असं दया क्षमा शांती ज्या ठिकाणी आहे पावे धावून या घरा राही धरून या थारा. दया क्षमा शांती वस्तू 3 झाली. आता बघा दुसरं साधन तिसरं चौथं साधन कशाने येतो? कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे. कथा कीर्तन जर ज्या ठिकाणी ज्या वस्तीवर असेल जिथं असेल बराडिया ऐसे बराडी शब्दाचा अर्थ वासना धरून अपेक्षेने त्या ठिकाणी येतो. चला त्या ठिकाणी नामसंकीर्तन होतोय आणि ह्या कीर्तनानं होतं तरी काय त्या जागेवरचे पाप निवृत्त होऊन जातात. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरे जन्मांतरीचे पाप तुमचे निवृत्त होतात. फक्त कीर्तनाचे वाटेने तुम्ही चला गड्या. पण कीर्तन म्हणजे ही कंबर बांधून फेटा बांधून हा त्याला कीर्तन नाही. बघा कीर्तन एक नामसंकीर्तन आहे गुणसंकीर्तन आहे लीला संकीर्तन अनेक प्रकारची कीर्तन माझे गुरुजीनं सदानंद गुरुजीनं मला सांगायचे गड्या. मला तेवढं सगळे कीर्तन सांगायचे नाहीत. आपल्याला फक्त या ठिकाणी या वस्तीवर काय करायचं आपल्याला नामसंकीर्तन हे साधना आपल्याला करायची आहे. नामसंकीर्तन केल्याच्या नंतर आपल्या ठिकाणी असणारे घडून न घडून पाप केलेले निवृत्त होऊन जातात आणि जळतील पापे जन्मांतरीचे पाप निवृत्त होण्याकरिता आपण हे नाम साधना नाम कीर्तन या ठिकाणी तुम्ही आयोजन नियोजन केलेलं आहे. म्हणून कीर्तनाची वाटेने तुम्ही चला. कीर्तनाची वाटे बराडी ऐसा लोटे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे चौथं साधन झालं. 5वं साधन काय केलं पाहिजे तर शेवटच्या चरणात
ताळणी नाही, पंढरपूर नाही, काय नाही, ईश्वराची देणगी आहे त्यांना. महाराज ज्ञानोबा तुकोबारायांची सेवा केलेल्यांची आशीर्वाद आहे. प्रत्येक कार्यक्रमाला हजर, गाता वाजनाला हजरच, हरिपाठाला हजरच, 15-15 हजार घेऊन हरिपाठाला नाहीत, गाता वाजनाला पैसे द्यायचे कशासाठी? बघा, सेवा महत्वाची आहे. त्यांनी सेवा केलेलीच फळ. आज एवढं थंडीमधून रोज कार्यक्रम चालू आहे तरी थोडं तर आवाज बसले का? खरखुरी आहे का? नाही इकडे. म्हणून हे ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आहे. तुका म्हणे घडी पूजा नामे देवजोडी. आपण आज महालक्ष्मीचं साहेब पूजा आपण आज केलेल्या आहेत. बघा, पूजा नाम देवजोडी. पूजा कसं केलं पाहिजे? मनातून केलं पाहिजे. करावी ती पूजा मनीची उत्तम, लौकिकाचे काम नाही येते. लौकिक म्हणजे दृष्टी लोकाला बघावं असं पूजा करू नये. गणपतीची करा, चतुर्थीची करा, अजून महालक्ष्मीची करा, कोणतेही करा, बाह्य लोकांना दाखवण्याकरिता करू नका. मनातून तुम्ही पूजा करा गड्या. एक उदाहरण सांगतो, सेवा संपवतो. यात आत्ता उगं झालेले 5-25 वर्षापूर्वी गोष्ट आहे. गुरुवर्य सद्गुरू शंकर महाराज कंधारकर नाव ऐकून असा, त्यांची गाथा सुद्धा आहे. जसे देवडेकरांची गाथा आहे का नाही, तसं कंधारकर महाराज, शंकर महाराज कंधारकरांची गाथा आहे. शंकर महाराज कंधारकर ज्या वेळेस पूजाला बसले का नाही, त्यावेळेस जे आपण गंध उगळतो का नाही, चंदन उगाळत होते. उगळत असताना पाठ्यावर, देवाऱ्यावर जेवढे काही देव आहेत, चंदन उगळत असताना ते सगळे प्रत्येक देव मला अगोदर लावा म्हणून समोर येत होते. म्हणून ऑटोमॅटिक आपोआप पूजा, मला अगोदर पूजा करावं, मला अगोदर ह्या महाराजांनी पूजा करावं. देव पाठीमागे असलेले पुढे यायचे. म्हण गणपती पुढे यायचा, हे माझा मान अधिकार आहे, पुढे यायचा. देव पांडुरंग परमात्मा ह्यानं माझी भक्ती करून त्यानं पुढे यायचा. असं पूजा करत होते. काय ते पूजा तपश्चर्या असेल, काय त्यांनी मनातून पूजा करत असेल. अशी शंकर महाराज जशी पूजा करतात तसं प्रयत्न करा बरं. असं नाही, प्रयत्न करा. पूजा नामे देव जोडी. काय कुठलं मंत्र नाही, काहीच नाही. उग साध सोप नाही जरी तुझं मधुर उत्तर धिदला सुस्वर नाही देवे. नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. तुम्हाला जसं देवाचं नाव येईल तसं म्हणा, पण मना भावनातून म्हणा. देव तुमच्यावर सुद्धा कृपा केल्याशिवाय राहणार नाही. ही पूजाची ताकद आणि कीर्तनाची ताकद, दया, क्षमा, शांती, हे 5 साधनापैकी एक जरी साधन ज्यांच्याकडे आहे त्यांच्या ठिकाणी, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या वस्तीवर, हे हृदय, वस्ती म्हणजे हृदय, या हृदयामध्ये येऊन राहतो. असं कोणाकोणाच्या हृदयामध्ये राहिला ऐका ना. धरीला 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 पंढरीला
हृदय बंधी कानाने बसल्या माझ्या मागा थंडीमध्ये रोजचे कीर्तन असल्यामुळे आज विठ्ठल कोंडीला हृदय बंदीखाना या हृदयामध्ये येऊन बंदीखानाला देव बसतो गड्या. जसं बंदीखाना देवाला अडकलं होतं कारण कसं देव हृदयामध्ये येतो. कोणाच्या हृदयामध्ये? ज्याच्याकडे दया क्षमा शांती आणि पूजा आहे त्यांच्याकडे, कीर्तन ज्याच्याकडे त्यांच्या हृदयामध्ये. असं कोणाच्या हृदयामध्ये बसला? क्रमांक जनाबाईच्या. दुसरा क्रमांक सावता महाराज. धन्य ते आरण रत्नाचे ते खान हे बैसलादी धान सावता सागर. सावता महाराजांच्या हृदयामध्ये देऊन जाऊन लपून दडून बसलाय. ज्ञानोबा तुकोबरा पाठीमागे लागल्याच्या ना देव कोटा शोधा गेला तर सावता महाराजच्या हृदयामध्ये जाऊन बसलाय. एवढंच नाही, क्रमांक 2 झाले. क्रमांक 3 माझ्या मारुतरायांच्या हृदयामध्ये आहे का नाही? युद्ध संपल्याच्या नंतर बक्षिसाचं काम वाटण्याचं काम होतं. आता सगळ्याला देव आणि बक्षिस द्यायला लागले. मारुतरायाला बक्षिस दिले नाहीत. कोण? राम प्रभू. सीतामाईला राग आला. सीतामाई जाऊन प्रभू रामचंद्रांना सांगितलं, देवा असं काय करता तुम्ही? आपल्याला इथं एकत्रित आणण्याचं काम मी लंकेमध्ये होते, शोधण्याचं काम अनेक नायनाट केलं राक्षसांचं. एवढं पराक्रम करून आणि एवढं कष्ट घेऊन एकत्रित आपल्याला जोडण्याचं काम ज्या मारुतीनं केलं त्या मारुतरायाला तुम्ही बक्षीस न देता मागे ठेवलात. का बरं असं? का बरं असं? त्यावेळेस अरे ऐसा मारुती उपकारी तू का लोळे. अरे त्याचे तर उपकार लई आहेत म्हणून काय द्यावे त्याशी भावे उत्तराई ठेविता पायी. काहीच देण्यासारखं नाही. त्याच्या उपकारातून उत्तीर्ण मी होऊ शकत नाही. देव म्हणतोय सीतामय्याला तुम्ही नाही दिलं तर चालते, आता माझ्याच देतो म्हणून नवरत्नाचा हार गळ्यातलं सीतामयाने अगस्ती महर्षीने दिले होतं. अगस्ती महर्षी दिलेलं नवरत्नाचा हार सीतामयाच्या गळ्यातलं त्या देऊन टाकलं. आता ती वानर स्वभाव की मारुतरायांचं. त्यांनी झाडावर जाऊन त्या मणी सगळं तोडून टाकून एक मण्यामध्ये बघायला लागला. ह्याच्यात राम आहे का? सगळं नवरत्नाचा हार. अरे एवढं पृथ्वीमोल नवरत्नाचा हार असणारा आणि फोडून माकडा तुझे करून टाकून देतोस. त्यावेळेस गोड उत्तर दिलं कोणी? माझ्या मारुतराईने. कोणाला? सीतामय्याला. आई साहेब माझ्यावर अजिबात रागू नका. ज्या मण्यामध्ये रामच नाही तर ते माझ्या मने काय कामाचं सांगा सांगा. तसं ज्यांच्या मनामध्ये देव नाही, हृदयामध्ये देव नाही, ते देव सुद्धा काय कामाचं ते सांगा. म्हणून आत ठेवण्याचा प्रयत्न संतांनी केलं. सीतामाईला राग येऊन सीतामाईला विचारली, अरे माकडा तुझ्यात राम आहे का? दाख म्हणायला दाखव. माझं राम कुठं नाही ते सांगा. सर्वाघटे राम सर्वांच्या हृदय देशी मी अमुका हे बुद्धिस्पुरे हरनिशी वस्तू मी गा. ज्ञानोबारा वर्णन करतात विठ्ठल जळीस्थळी भरला. कुठं नाही माझा परमात्मा, सगळ्या ठिकाणी आहे. फक्त दाखवण्याची ताकद तुमच्यात नाही, माझ्यात आहे. माझ्या हृदयामध्ये बघायचंय का तुम्हाला? आणि हृदय फाडून देवाने दाखवलं. राम प्रभू लक्ष्मण सीतामय्या असं हृदयामध्ये होतं म्हणून हृदय बंदी खान केला आत विठ्ठल कोंडीला. म्हणजे मी कशा करता एवढं सगळं उदाहरण सांगितलं धनाजी भाऊ सांगा ऐका ना. फक्त हृदयामध्ये म्हणजे वस्तीला राहतो. हे हृदय काय आहे? वस्ती आहे. वस्ती कर वस्ती आला. जसं वस्ती आहे तसं देव आपल्या हृदयामध्ये याचा असेल तर काय करावं? दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. दुसरं काय करावं? कीर्तनाची वाटे बराडी आहे लोटे. आणि 5वं साधन काय करावं? तर पूजा नामे देव जोडे. पूजा करावं. तसं शंकर महाराज कंधारकरांनी केलं तसं पूजा करा. नामदेवराव तुकोबाराय जसं कीर्तन केलं तसं कीर्तन करा. आणि दया शबरी मातेनं जसं दाखवलं तसं दया करा. द्रौपदी मातेनं जसं क्षमा केली तसं क्षमा करण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. एखादा माणूस रागवला असला तरी त्याला हात जोडून नम्र व्हा गड्या. आणि जो माणूस नम्र होतो, नम्र झाला होता कोंडिले अनंता.
माणसं नंबरी व्हायला लागलेत पण नंबर व्हायला माझं बोलणं लक्षात येते की माय थोडं कळून घ्या गड्या नाही लक्षात आलं तर सुरेश महाराज एवढं कीर्तन वाटोळं झालं माझं बघा वाटोळं झालं नाही लक्षात आल्यावर काय करावं महाराज काय करावं नागपंचमी करताय की तुम्ही इकडं उदाहरण मी अनेक वेळा सांगितले नागपंचमी दिवशी काय केली सासूबाईने सुनाला सांगितलंय काय म्हणून नागोबाला वारुळाला दूध वत्ता का नाही तुम्ही दूध घालून येजेपर्यंत पूजा करून येजेपर्यंत सुरबाई पातेल्यामध्ये भगवानामध्ये दूध आहे मांजर येईल दूध पिऊन जाईल बघत बस म्हणली ठीक आहे त्या तिनं दूध वतायला वारुळाला गेली पूजा करून येईपर्यंत त्या मांजराने समोरच बसलेली मांजर आतमध्ये गेलं किचन वाट्यात गेलं दूध पिलं तिनं बघायला लागली कोण सुनबाई बघायला लागली मांजर अख्खं पातेल्यातलं दूध पिलं आणि तिच्या समोरून निघून गेलं सुरेश महाराज 10-15 मिनिटं पूजा करून सासूबाई आतमध्ये आल्या आणि दुपार झाली गोळा करायला उशीर आहे 2 घोट चहा तर करून प्यावा म्हणून तिनं चहा करून घ्यायला गेली पातेला ठेवली भोगानं ठेवलं दूध वाचायला गेली दूधच नाही कोण पिऊन गेलं मी मांजर दूध पिऊन गेलं रागावली हेरडी रंडी अक्कलीला म्हणली आता कन्नड म्हणून शिवाय दिली तिनं आता काय काय बायाची शिवाय आहे ती ओरिजिनल शिवाय देतात बाबा मला येतेच शिकलो माझ्या बायकोकडून पण आता इथं कशाला होय लय भारी शिवाय देतात आता मी नेमकं कीर्तनाला जायला दोघी शेजारीने भांडून गेला आमची घरची आणि शेजारीची माझी बायको एवढी भांड कोदळ आहे पण मनाने मोकळी आहे दुसऱ्याच्या कशाला सांग होय आहे पण मनाने मोकळी आहे बघा माझं सांगितलं नंतर कसं असते एवढी भांडकुदळ्या राहिले असतं तर आता प्रयागराजला जाऊन कुंभमेळ्यामध्ये संन्यासी झालो असतो बाबा हो एवढं लोक वाटेवर येते बायकोला वाटेवर आला सांगा ऐका ना काय सांगत होतो मी अनेक प्रकारने भांडायचं असताना त्यावेळेस सुनबाई ऐकून 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 म्हणाली आत्या अजिबात जास्त बोलायचं नाही म्हणले तिनं तुम्ही सांगितलं तसंच केले काय केले तुम्ही काय म्हणले जाता वेळेस मांजर येईल दूध पिऊन जाईल बघत झाले की लक्षात बघत बसा म्हणल्या त्या तुम्ही मांजराला हाना कुठं म्हणल्या म्हणजे सांगण्याचा उद्देश काय होतं पाटील तिचं सासूबाईचं महाराज बघत बस या अर्थ मांजराला येऊ देऊ नको बाबा हे अर्थ होतं का नाही म्हणजे नाही तिच्या लक्षात आल्यामुळे दुधाचं वाटोळं झालं जसं माझं कीर्तन आतापर्यंत सांगितलं तुमच्या जर नाही लक्षात राहिलं माझं कीर्तनाचं सुद्धा वाटोळं झालं होय पनीरची भाजी आणली होती पाहुणे होते आमचे सुरेश महाराज धर्मगिरी महाराज सगळे असं येणार होते घरच्या माणसाने काय केलं पनीरची भाजी आणून ठेवल्याच्या नंतर त्या बायकोने विचारलं मालक किती वेळ ठेवायचं त्यानं सांगितलं 1 घंटा किती 1 घंटा तिनं बिचारी काय केली पनीर तर ठेवली त्याच्या बरोबर 1 घंटा ठेवली घंटा महाराज ते आले आता गरम गरम वाढावं म्हणून अगं आचार्याला बोलून आणलोय आज पनीर तिनं पनीर आणलं नाही तुम्ही काय म्हणले महाराज घंटा तिनं अगोदर जाऊन घंटा दिली घंटा म्हणजे ती घंटा नाही घंटा म्हणजे 1 तास ठेव असं नाही लक्षात आल्याच्या नंतर असं होतंय गड्या म्हणून लग्न झालं होतं सांगू का एकच ऐका लग्न झालं होतं सांगतो महाराज एकच लग्न झालं होतं जाता वेळेस आता नवरीला वाटणं राहते की नाही आता रडापडी करायला लागले रडापडी करत असताना जावई बापूला सासू सासरे समजून सांगायला लागले जावई बापू 20 वर्ष माझ्या लेकीला गुलाबाचं फुलासारखं मी सांभाळ पालन पोषण केले बघा इथं मात्र आता ही गुलाबाचं फुल इथं तुमच्या हातात द्यायला लागले कसं पालन पोषण करायचं तुमच्या हातात तुम्ही सांभाळ व्यवस्थितरित्या सांभाळा म्हणली पाया पडले पाय धुवले पाया पडून तिला पाठवून दिलं 10-15 दिवसांनी माझ्या मुलीच्या घरात कसं आहे काय नाही सोयरे कसे बघण्याकरिता सासू सासरे दोघे गेले आणि 15-20 दिवस झाले आता कामाला तर लागावं म्हणून ते नवीन नवरीबाई काय केली माझं बोलणं लक्षात येऊ लागलं की काय केली अंगण तर झाडून टाकावं आता किती दिवस घरात उभं गुपचूप राहावं म्हणून अंगण झाडायला गेले झाडत असताना हा नवरदेव काय केला बाबा सासूबाई सांगितल्याप्रमाणे आता काय करावं एक चरवीमध्ये पाणी घेतला आणि तिला झाडत असताना पाणी शिंपडायला लागला कोणावर माझ्यावर नाही पणावर त्या मुलीवर काम करणार नवरीबाईवर कोण नवरदेव शिपडत असताना तेवढ्याच वेळामध्ये सासू सासरे आले सुरेश महाराज येऊन त्या जावई बापूला बघून 5 मिनिटं बघून जावई बापूला आरडाओरडा सासूबाई म्हणायला लागले जावई बापू असं काय करायला लागले तुम्ही आडे असं काय करायला लागले पोरगी काम करायला लागली गुणांनी आणि तुम्ही तिच्यावर पाणी थंडामस्करी करता आतापासून तुम्हाला काय कळतंय का नाही ऐकून घेऊन जावई बापूला सुद्धा राग आला आत्या तुम्ही सांगितलं तसं करते
लागू नका अजिबात. तुम्ही काय म्हणले होते येत्या वेळेस त्या दिवशी? माझी मुलगी गुलाबाच्या फुलासारखी आहे. तुमच्या हातात गुलाबाचं फुल देऊ लागले. कसं पालन पोषण करायचं त्याच्यामुळे हे गुलाबाचं फुल सुकणे म्हणून पाणी माय असं रात्रभर माझ्याकडे पण काय करावं वेळ झाली. महाराजाला कधी काही कीर्तन भेटलं का नाही? लई दिवसाचा उपवास आहे काही की आज परत कीर्तनात सुद्धा बोलवलं नाही असं म्हणतील. युट्यूब चालू आहे. अन्यत्र इतर कशा करता मी एवढं सगळं हे 2-3 उदाहरण कशा करता सांगितलंय लक्षात घ्या. नाही लक्षात आल्यानंतर जसं दुधाचं वाटोळं झालं हे कंटेंट जसं झालं तसं मात्र लक्ष देऊ नका. वाचन कीर्तन ऐकू नका. लक्ष देऊन ऐका. आणि एक जरी दृष्टांत तुमच्याकडे उत्तीर्ण झालं तर माझं सुद्धा कीर्तनाचं सफल झालं एवढं समजून या ठिकाणी कीर्तनाला शिवास ज्ञानोबा तुकोबारायांचा आशीर्वाद घेऊन महालक्ष्मीचा या ठिकाणी आशीर्वाद घेऊन सुंदर असं निवेदन तुम्ही पाटील कुटुंब परिवाराने या ठिकाणी दिवे निवेदन परिसरातून एका दिवसासाठी हे कोडग्याळवाडी हाची कमट वळसंग आंबेशिंगे क्रास आमची भालकी अजून हिंगोली पंचक्रोशीतील सर्व लांबून मंडळ या ठिकाणी तुम्ही एक दिवसासाठी येतात. हे तुमच्यावर प्रेम असल्यामुळे या ठिकाणी वडेगावचे येतात. नंतर 12-12-33 वर्ष सप्ते चालू आहे तर दुसऱ्या गावचे येणार आले त्याला निवेदित कलाकार त्या ठिकाणी एका दिवसासाठी तुम्ही सगळे एवढं लांबून येतात तर यांचं प्रेम विशेष प्रेम तुमच्यावर आहे. धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कीर्तन व सेवा ज्ञानेश्वर सेवेसाठी अभंग घेतलं दया क्षमा शांती त्या देहूच्या मालकांचं एकदा नाव घेतल्याच्या नंतर आपल्याला न्यायला आलेला काळ सुद्धा पळून जातो. तुकाराम नाम घेता कापेयम कापत कापत पळून जातो. कोणाचं नाव घेतल्याच्या नंतर तुकाराम तुकाराम